राज्यभरातील नमोच्या प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळाला आहे। कारण की आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता डीबीटीचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजेच की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता डीबीटीचं बटन दाबलं असून सकाळीच नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यातच सोडले। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये इतकी रक्कम 8वा हप्ता आता अखेर जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी सरकारमार्फत समोर आली। कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 8वा हप्ता अखेर 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर जमा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। बघा, स्वतः पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सुद्धा आहेत। बघा त्याचप्रमाणे बघा देवेंद्र फडणवीस यांनी आता डीबीटीचं बटन दाबलं असून आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण जर पात्र शेतकरी असाल, डीबीटीमध्ये आताच पैसे सोडले म्हणजेच की ते 1 ते 2 तासामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे अखेर वाटप केलं जाणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। फक्त 2 कामे ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं वाटप झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमची 2 कामे झाली असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम येणार आहे, अन्यथा रक्कम येणार नाही। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुम्ही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या ही 2 कामे झालेली आहे का। ही 2 कामे ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता रकमेचं पूर्णपणे वितरण सुद्धा झालेले आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा चांगलाच आर्थिक दिलासा म्हणजेच की 2000 रुपये इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण यासाठी पात्र शेतकरी असायला हवं जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे वाटप होईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं गेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण पात्र शेतकरी असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे वाटप होईल। पात्र शेतकरी असायला कोणकोणती कामे करायची यामध्ये पहिलं काम आहे ई-केवायसी। बघा, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं गेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं गेलं आहे। बघा, त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये डीबीटी संलग्न अंतर्गत बघा डीबीटी अंतर्गत रकमेचं पूर्णपणे वाटप होईल जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल व 2000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती बघा जमा होईल। त्यामुळे लवकरात लवकर ही 2 कामे घेणं अत्यंत आवश्यक आहे। फार्मर आयडी बघा, त्याचप्रमाणे फार्मर आयडी सुद्धा काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जे शेती संबंधित जे लाभ असतील ते तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा फायदा आणि शेतीसाठी महत्त्वपूर्ण असा दिलासा मिळेल जेणेकरून तुम्हाला मोठा आणि आर्थिक दिलासा मिळेल। जे बघा, सकाळीच नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यातच सोडले। बघा, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये इतकी रक्कम सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर सरकारमार्फत आलेली आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण यासाठी पात्र शेतकरी असायला हवं जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होईल जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता रकमेचं वाटप झालं ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगलाचा मोठा दिलासा मिळेल। व तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। भेटत राहू अशाच नवनवीन सोबत। व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।